प्रेस कॉन्फरन्सात आमच्या बरोबर आसात काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष भौमानेज अमित बाब पाटकर, साउथ गोवाचे डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट सावियो डिसिल्वा, नॉर्थ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट वीरेन शिरोडकर आणि काँग्रेस पार्टीचे जनरल सेक्रेटरी अर्चित नाईक। हांव विनंती करता की आमचे अध्यक्ष अमित पाटकर यांच्यानी आयचो विषय जो तुमकां पयलीं आमी सांगला मायनिंग, या विशयाचेर तेंच्यांनी आपणाचे म्हणणे तुमच्या माध्यमांतल्यान लोकां पर्यंत पावचे। नमस्कार आणि येवकार। आयचो मुद्दो जो आसा तो हे सरकार आणि या सरकारातले मंत्री फाटल्या दिसांनी पीडब्ल्यूडी मंत्र्यान सांगले की सरकाराकडे पैसे ना, त्या खात्यान पैसे ना, रस्ते सारखे करपाक या सरकाराकडे पैसे ना, बेसिक फॅसिलिटी ज्यो आसात, लायट आसूं, उदक आसूं, रस्ते आसूं, ते सरकार हे फुलफिल करपाक पावना। सोशल वेलफेअर स्किमा अंडर ज्यो स्कीम्स आसात, ज्यो बारीक गरीब लोकांक जे पैसे मेळपाक जाय टाइम टू टाइम, ते दिवपाक सरकाराकडे पैसे ना। दुसऱ्या साइडीन सरकार लोन काढीत आसा। सो आज आमी हे सरकार कशा पद्धतीन क्रोनी कॅपिटलिस्ट हांकां चोरपा दिता आणि स्कॅमा करता हे आमी आज उघड करता। सगळ्या गोंयकारांक खबर आसा की 2012 की कशा पद्धतीन हे बीजेपीचे सरकार आणि तेन्नाचो तांचो मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हाणे गोंयकारांक अक्षरशः फुटयले। ताणे एक माहोल क्रिएट केलो की 35,000 कोटी रुपयाचो मायनिंगान घोटाळा जाला। याद करात जेन्ना सरकार आयले मार्चान, तेन्ना पहिल्या अधिवेशनान ताजो स्टेटमेंट चेंज जालो आणि ताणे सांगले की ते 35,000 ना, इट इज समवेअर 2,000 कोटीच्या आसपास आसा। मुद्दम काढून पळयात आर्कायव्ज। मागीर ताणी एक कमिटी स्थापना केली, सीए ऑडिट करपाक एक सीए ची कमिटी बसयली आणि जे जे लीज होल्डर आशिल्ले तांचे कडल्यान ते डेटा घेवपाक लागले। कोणे कितले पद्धतीन कितले चोरला हाचो ह्या सरकारान शोध लायलो। शाह कमिशन रिपोर्ट एका साइडीन आशिल्लो, जातून शाह कमिशनान नावा सकट सांगिल्ले की ह्या मायनिंग कंपनीन इतले, अशें करून ते शाह कमिशनाचे 25,000 कोटी आशिल्ले आणि ते 35,000 कोटी केले। आता या गजालीक ऑलमोस्ट 11 वर्सां जाली। 3 वर्सां पयलीं या सरकारान एक सीए ऑडिट जाल्लो रिपोर्ट लोकां मुखार दवरलो आणि फाटीं जे अधिवेशन जाले तातूंत एक स्टार एलएक्यू क्वेश्चन जो 9 ऑगस्ट 2023 आमचो विरोधी पक्ष फुडारी बाब युरी आलेमावान हो प्रश्न विचारिल्लो आणि त्या प्रश्नान सरकारान एलएक्यूच्या मार्फत एक जाप दिल्ली आसा की सीए ऑडिट रिपोर्टा प्रमाणे टोटल रिकवरी ड्यूज जे आसा ते 352 करोड रुपया, तातूंतले 80 करोड 80.47 करोड रिकवर जाल्या आणि बॅलन्स 271 करोड फिगर सांगता 271 crores 75 lakhs 36,687 अशी जाप दिली। आता मजा पळयात, आम्ही आरटीआय फाईल केली की या सरकारान हे 271 crores रिकवर करपाक कितें स्टेप घेतला। आफ्टर गोइंग थ्रू दिस डॉक्युमेंट्स इट इज व्हेरी सरप्राइजिंग। आता एक साधारण एक उदाहरण दिता की एक सामान्य मनीस जर तर बँकेन वचून जर तर लोन घेता आणि तो जर काही कारणा लागून डिफॉल्ट जाता जाल्यार बँक अंडर सर्फेसी एक्ट ताजे घर जप्त करपाची नोटीस काढता, ताज्या घरा एव्हरीडे मनीस धाडटा, ताज्या सगळ्या फॅमिली मेंबरांक फोन करपाक लागता, ताजे सोयरे दायरे सगळ्यांक फोन करून
ताजे हफ्ते भरना म्हणून एक प्रेशर बिल्ड करता. हे म्हाका दिसता प्रत्येक मनीस जो आज त्रासान आसा किंवा लोन काढला हाका ही सत्य परिस्थिती किती कळटा. पूण हे जे क्रोनिक कॅपिटलिस्ट जे आसात पयली, जे सरकाराचे मित्र आसात, तांकां हे सरकार आनी जोडपा दितात. आनी ते कशे की आरटीआय एप्लिकेशनान आमी मागीर डिटेल मागले, स्टार एलक्यू क्वेश्चनांचे उत्तर दिले, ताचे आमी डिटेल मागले की बाबा आमकां कंपनी वायज दिवचे की कोणे पैसे भरले आनी कोणे पैसे भरूं ना ते. तातूंत भितर जवळ जवळ 42 कंपनी आशिल्ल्यो आनी त्या 42 कंपनीन थोड्यांनी पैसे भरल्या आनी हांव फक्त थोड्यांचीच नांवां घेता कोणे भरूं ना ते. वन इज प्रफुल्ल हेदे which is about 6.5 crores. Koi Palandikar, which is about 78.63 crores, which is due. Then PTI, which is about 5.5 crores. Another 3.1 crores of same PTI. Then Vedanta Limited, which is almost 119 crores of Vedanta Limited. वो फिगर याद दवरात. मागीर वैकुंठ काटणेकर about 4.9 crores. अशे खूबश्यो कंपनी आसा. Then comes Seza Mining Corporation, which is again a part of Vedanta Limited, is another 39 crores, 32.46 crores. Then Sesa Resources Limited, again a subsidiary of Vedanta, 13.85 crores. Magir Vaikunth Katnekar, another 4 crores. Then M2 Barika, Garse 17 lakh, 14 lakh, 3.5 lakh. Now, look at the fraud and scam behind this. आता तांणी पैसे भरूंक ना. एक तर सरकारान सांगले 35,000 कोटीचो स्कॅम जाला. 35,000 कोटी वयल्यान तांणी 350 कोट्यार हाडले. कोण हाडले? सरकारानच हाडले. आपली टीम घातली, ऑडिट केले, सीए रिपोर्ट काढलो, 350 करोड म्हणून सांगलो. आता हे पैसे सरकाराच्या तिजोरेन येवपाक जाय काय नाका? हे लुटले आनी पैसे. 6 कमिशन रिपोर्ट वॉज व्हेरी सिंपल दॅट दे हॅव डन इरेग्युलॅरिटीज म्हणून हे पैसे. आता हे 350 करोड रुपया सरकारान वसूल करपा जाय आशिल्ले, तातले फक्त 80 केले, 271 करोड उरले. आता वेदांता लिमिटेड जर पळयली आमी, विच इज अगेन अ क्रोनी कॅपिटलिस्ट फ्रेंड ऑफ मिस्टर मोदी, ताचे 165 करोड उरल्या. 165 crores 7,51,347 lakh हे पैसे वेदांताचे उरल्या. आणि सेम 9 ऑगस्ट 2023 स्टार एलक्यू आम्ही अनेक प्रश्न विचारिल्लो की तुम्ही आता जे ऑप्शन केलो मायनिंग तातून कोणाक दिल्यो अशें आम्ही प्रश्न विचारिल्लो. तातून तांणी एनेक्शर सीन आमकां उत्तर दिला. Bichole mine, which was block 1, is allotted to Vedanta Limited. हांव फक्त जे कोण डिफॉल्टर आहात तांचीच नांवां घेता, बाकीच्यांची घेना, कित्याक दे हॅव नॉट डिफॉल्टेड. देर आर अदर पीपल, साळगांवकर, राजाराम बांदेकर, फोमेंतो, JSW, Kai International and JSW. These people have not defaulted. But the person who has defaulted is Vedanta Limited and he has got 2 blocks. One is block 7, which is Kudne mineral block, and one is Bicholi mineral block. So we fail to understand. Jar tar sarkar ani one step ahead, I tell you that this sarkar has already issued demand notice as a defaulter, but which is the final step. Mamledar of that respective Taluka has already issued a demand notice of demand to a defaulter, to Sesa Resources, to Vedanta Limited, Sesa Gor,
which is for 119 crores आणि तिसरे इज सेसाम मायनिंग कॉर्पोरेशन which is for 32 crores. सो जेन्ना हे सरकार फायनल स्टेपाचेर वता वेर मामलेदार इज इश्यूइंग डिमांड रिकवरी नोटीस जाल्यार हे सरकार तांकां मायनिंग खंयच्या आधाराचेर दिता? अरे एका सायडीन तू म्हणटा तो 162 करोड रुपया 165 करोड 165 करोड रुपीज तुका देणे हा. तू रिकवरीचे फायनल स्टेप विच इज द डिमांड नोटीस बाय द मामलेदार म्हणजे अटॅचमेंटाक घातल्या तुवें ताचे ऑफिस अटॅचमेंटाक घातला सुर्लाचे तुवें ताचे शेजार घर अटॅचमेंटाक घातला पाट्यार रस्ते मग हाजो अर्थ तो चोर जालो. तो जर चोर जाल्यार तुवें ताका मायन कशी दिली? म्हणजे एका सायडीनच्यान तुम्ही चोरांक आणि चोरपाक तांकां संद दिता. We were actually supposed to take this press because we are expecting few more RTI documents, but somebody forced us to take this press. म्हणून हे अर्धे पिक्चर तुमकां दाखयता. पिक्चर अभी बाकी है. This is half film of 271 crores. आणि थोडे RTI डॉक्युमेंट्स आणि RTI इन्फॉर्मेशन येवपाची उरल्या ते इन्फॉर्मेशन येतकीच फुडले पिक्चर तुमकां दिवाळी जावन दाखयता. सो हे 271 करोडाचो डिमांड ड्राफ्ट आज हांव मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या हातीन दिता. हो ताणे दिवाळे पयली एनकॅश करचो नाजाल्यार लक्ष्मी पुजना दिसा हो व्हरचो हाजी पुजा करची आणि सोमारा बँकेन घालून हे एनकॅश करचे. हो आमी डिमांड ड्राफ्ट मायनिंग ड्यूज कंपनीचो तर्फे साइंड बाय मन्या सुर्वे आणि सुलतान मिर्झा. ते कोण ते म्हाका दिसता सगळ्या जनतेक खबर आहा. ते फ्रॉड रे. अरे सरकार म्हणटा हे चोर आणि पैसे दिवंक ना. सो ह्या दोन्ही चोरांनी हो डिमांड ड्राफ्ट साइन केला. सो हो मुख्यमंत्री प्रमोद सावंताक हांव दिता आणि हो एनकॅश करचो कित्याक हे गोंयकाराचे पैसे. हाजो इंटरेस्ट कितलो जाला रे? 271 करोडाचो महिन्याचो इंटरेस्ट 4 कोटी रुपये जालो. आणि बीजेपी सरकारान केन्ना सांगिल्ले 35,000 कोटी स्कॅम जाला म्हणून 2012 सांगिल्ले. आम्ही 2023 पावले. सो महिन्याचे 4 करोड जर तू धरत जाल्यार वर्षाचे 48 करोड झाले. 11 वर्षाचे कितले जाले? 500 करोड रुपये झाले इंटरेस्ट 271 करोडाचेर. सो प्रमोद सावंतान या गोय राज्याच्या मुख्यमंत्र्यान हाजेर जाप दिवपाक जाय कित्याक तो ह्या राज्याचो मुख्यमंत्री, तो फायनान्स मिनिस्टर आणि तो मायन्स मिनिस्टर. जे डिफॉल्टर हांव म्हणना हे तू म्हणटा तुझे सरकार म्हणटा कित्याक तुझ्या मामलेदार ऑफ 70 तालुका हेड तालुका रेव्हेन्यू वाळपय आणि एक नोटीस काढिल्ली आसा. सिमिलरली दुसरी डिमांड नोटीस मामलेदार ऑफिस ऑफ कोंडान काढलेली आसा. तिसरी मामलेदार ऑफिस ऑफ मामलेदार तिसवाडी पणजेन काढलेली आसा. फायनल डिमांड नोटीस ऑफ रिकवरी फॉर द डिफॉल्टर दॅट इज द फायनल स्टेप. आज तुम्ही हे गोंयकार आम्ही समज जर आज घरात लाईट जर भरना आणि ती ड्यू डेट झाली जाल्यार येऊन लाईट कापता बरं आमची. उदकाचे बिल जर भरना बियॉन्ड ड्यू डेट येऊन उदकाचे कनेक्शन कापना गोंयकारांक विचारता हांव. हे सरकार कितले इनटॉलरंट आहे तुम्ही पळयात. ही सामान्य बारीक मनशाक कोजूच ना. बाणस्तारी एक्सिडेंटान कितें जालें प्रत्येक गोंयकारान पळयलां की पैसे आसा जाल्यारूच तुका आज हांगा मान आसा आणि तुझी कामां जाता. म्हणल्यार वेदांता लिमिटेड जो क्रोनी कॅपिटलिस्ट फ्रेंड ऑफ मोदी म्हणजे डायरेक्शनां तुका वयल्यान येता दिल्लीच्यान की तांकां चोरपाक आनी दी म्हणून. सो आमचो चार्ज आसा ह्या सरकाराचेर की तुम्ही चोरांक आनी चोरपाक दिला. आणि हांव चोर इतल्याच लागून म्हणटा कित्याक तुम्हीच सांगिल्ले 35,000 कोटीचो स्कॅम जाला. मागीर तुम्ही स्टेटमेंट चेंज करून 2 झिरो काढले 3 झिरो काढले आणि 35,000 वयल्यान तुम्ही 3.5 आयले
आणि ते 350 तुम्ही रिकवर करना. आता गेल्ली 11 वर्सां जाली तुम्ही तांकां फ्री हँड दिला. अशें ना की वेदांताकडे पैसे ना. दिवाळी जावन दुसरो ताका मे बी क्रिसमसाक सेंटा क्लॉजाचो आणि एक डिमांड ड्राफ्ट विल गिव हिम विच विल बी मच मोर दॅन दिस अमाउंट. वेदांताकडे समज जर तर पैसे ना जाल्यार वेदांतान तुज्या तिजोरीन पैसे भरल्या पळय ते पयलीं सीज कर सगळे. ताचे पयलीं आयच्यान ऑपरेशन बंद कर. ताका सांग सोमारा पैसे भर हे 165 करोड आणि हे उरिल्ले बारीक बारीक कोण आपय कोणाक सोड नाका. हे सगळे 270 करोड 71 करोड सोमारा एनकॅश कर मरे. यू हॅव एन ऑर्डर विथ यू. इम्प्लिमेंट युअर पावर्स आणि ते पैसे रिकवर कर. सो आज सिद्ध जाला की हे सरकार म्हणटा ते फक्त बारीक जनतेक कोणाक जो बाबडो गरीब आपलो दीस कसो वतलो म्हणून त्रास काढून पळय फेरी बोटीन मोटरसायकल घेऊन वतात ताका तुम्ही 10 रुपये लायतात. पूण हे फ्रॉडस्टर्स जे क्रोड्स आणि रुपीज 100 आणि करोड रुपीज जे सरकाराच्या तिजोरीन पैसे भरनात जे डिफॉल्ट करतात तांकां तुम्ही फ्री हँड सोडला. तो एक कसले दिस व्हॉट गव्हर्नन्स इज दिस. मुख्यमंत्र्यान हाजेर क्लीन येवचो. मुख्यमंत्र्यान हाजेर जाप दिवची आणि सांगचे की कित्याक हे पैसे रिकवर करू ना. आणि सोमारा हो आमचो डिमांड ड्राफ्ट जो आमी ताका दिता तो हो एनकॅश करतलो काय ना 271 करोडाचो. आम्ही केला हो ड्राफ्ट. हो खरो सरकारान करपाचो ड्राफ्ट हो आम्ही केला. मायनिंग ड्यूज साइन्ड बाय मन्या सुर्वे आणि सुलतान मिर्झा. मन्या सुर्वे आणि सुलतान मिर्झा कोण ते जाणा मरे. गन पॉइंटार दवरून लोकांकडल्यान घेताले तशें बीन काय म्हणे दवरला. मुख्यमंत्र्याचे गन पॉइंटार दवरला वयल्यान दवरला. मोदीन सांगचे कित्याक पैसे रिकवर जायना. सो म्हाका दिसता दिस इज वन पार्ट ऑफ द स्टोरी. सेकंड पार्ट ऑफ द स्टोरी आमकां आनी डॉक्युमेंट्स मेळटकीर वी विल एक्सपोज. आणि आमी वाऱ्यार फार मारना. थोडे लोक वाऱ्यार फार मारतात आणि थोडे लोक काय नासतानाय स्कॅम म्हणतात. बट दिस इज अ रियल स्कॅम. ही सरकार सांगता स्टार एज्युकेशनान 271 करोड येवपा आशिल्ले किंवा येवपाचे आसा आणि आम्ही ताचेर डिटेल इन्व्हेस्टिगेशन केली आणि मागले डॉक्युमेंट. सरकारान जाप दिली आणि तातून कळून आयले की सरकार हॅज गॉन वन ऑफ इन्वोकिंग द नोटीस अंडर एज अ डिफॉल्टर. अरे म्हाका एक सांग फाल्यां एक बारीक उदाहरण घेऊया. एक बँकेन वचून साधारण मनशान लोन काडलो आणि काही कारणां लागून परिस्थिती लागून लोन आम्ही भरपा पावले ना. बँक कितें करता तुजी प्रॉपर्टी आहा ती जप्त करता बरोबर. आणि तू डिफॉल्टर म्हणून एनपीए जाता बरोबर. कॅन बँक गिव यू मोर लोन फॉर द सेम पर्सन. हे सामान्य बारीक जनतेक हांव विचारपाक सोदता की तुम्ही आज जर तर बँक डिफॉल्ट जाले जाल्यार बँक तुमकां परत लोन दिता. पूण हे सरकार क्लीन चीट दिता मरे ह्या चोरांक. सो म्हाका दिसता दिस इज अ बिग स्कॅम आणि दिस इज जस्ट द टिप ऑफ द आयसबर्ग. द मोर वी हॅव द मोर विल एक्सपोज. पूण आज आम्ही दाखवून दिला की या सरकार पळय सांगता पळय की आमच्याकडे पैसे ना आणि लोन काढीत आसा आणि ताचेर इंटरेस्ट भरता. हे पयलीं रिकवर कर. हे अमाउंट रिकवर कर आणि हाच्या बरोबर इंटरेस्ट रिकवर कर तांचो. हे तुका 271 आणि 500 म्हणल्यार जवळपास 770 करोड रुपीज येतले. फाल्यां सोमारा येतले विच यू कॅन एनकॅश मंडे. लक्ष्मी पूजनाक पूजा करया. सोमारा गोंय सरकाराच्या तिजोरीत 770 करोड रुपया येवपाक शकतात जर सरकाराची जर तर खरेंच या गोंयकारा पासून जर वील आसत. थँक्यू. एनी क्वेश्चन्स अमित बाब तुम्ही म्हटलं की डिफॉल्टर हा त्यांनीच ऑप्शनात पार्टिसिपेट केला. ऑप्शनात जर पार्टिसिपेट केला इट इज दॅट गव्हर्नमेंटातलं कोण त्याच्या वांगडा भागीदार बी असा. गव्हर्नमेंटातलं म्हणल्यार सरकारच भागीदारी अशें जाणला रे. अरे when you are saying is a defaulter and you are issuing notice mare this is from the mamledar. I have not received this notice. This is issued by the concerned mamledar of that taluka and saying what notice of demand to a defaulter. म्हणजे तो डिफॉल्टर म्हणून तुम्हीच सांगला. So how can you allow him to participate in auction is my first question. ताका जर तुमकां जर अकोमोडेट करपा आशिल्लो ताका सांगप पयलीं पैसे भर. अरे सरकाराचे पैसे सरकारान नाक दामून पैसे काडपाक जाय मरे.
Your three MLA, Girish Jordan has been condemned the statement regarding the Tukaram Parab on the mining. Why your three MLA has been silent on this? सी म्हाका दिसता अननेसेसरी मरे आमी ते तुकाराम भरत इम्पोर्टन्स दिवपाक जायचे and I think all our MLAs have already spoken on that. Our ex-party president, our CWC member also has spoken. Point is very simple की वो मनीस परत सांगता की वो मनीस जर तर खरोच ह्या सरकाराच्या जर विरुद्ध आसा आणि गोंयकारा बरोबर आसा तर तू सरकारा विरुद्ध झगडपाचो प्रयत्न कर मरे. काल ताणे कितें फेक काढले आणि तो एका मनशाक ब्लेम करता आणि सरकारान दिले म्हणटा सरकाराक टार्गेट कर मरे. हाव यू टार्गेटिंग दॅट पर्सन. आणि यो आता सांग आता हे 271 करोड रिकवर करपाक व्हॉट इज युअर स्टेप. वचचे ताणे मुख्यमंत्र्याकडे आणि डिमांड करचे की हे पैसे रिकवर कर म्हणून जाल्यार कळटलें. Demand draft केन्ना दिता तुम्ही? रिमांड ड्राफ्ट आम्ही मुख्यमंत्र्याक तुमच्या मार्फत हो दिता. हो तुम्ही मात्र मुख्यमंत्र्याकडे पावोचो. जर मुख्यमंत्री लायक पळयता आसत जाल्यार हो पिक्चर तुम्ही मातसो ताका दिवचो. फाल्यां छापून हाडचो पेपराचेर. मनोजन एकदा म्हटलें आमी काँग्रेसीकडे रावले ऑफिशियल इन्वायट येतलो म्हणून इंडिया अलायन्स जॉईन करपाक. आतां दिसता ह्या सिच्युएशनान तुमी ताका इन्वायट दिवचो बी वचून जॉईन करचो म्हणून. आज इश्यू आसा तो आज गोंयची परिस्थिती आर्थीक परिस्थिती बिकट आसा अशें हे सरकार सांगता. आणि म्हाका दिसता प्रत्येक गोंयकार जे स्किमीच्या अंडर ज्यो आमच्यो लाडली लक्ष्मी आसूं गृह आधार आसूं सिनियर सिटीजन आसूं लोकांक आज सोशल वेलफेअर स्किमीचे पयशे टायमार येना. सो हे पयशे कशे येवपाचे हाजें उदाहरण आमी तुमच्या मुखार दवरला की 700 करोड रुपया जे सरकार जे गोंयच्या जनतेचे आसा ते सरकार रिकवर करना मरे. हो म्हाका दिसता एक लार्जर इश्यू. इज अ फ्रॉड. चोरांक तुम्ही आनी चोरपाक तुम्ही वाट दिता.